नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयबी सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी आलेली जाहिरात पाहणार आहोत। या जाहिरातीमध्ये आपण 4987 पदे ही कॅटेगरीनुसार पाहणार आहोत। तसे ॲप्लिकेशनची फीस किती असेल आणि इम्पॉर्टंट डेट तसे लास्ट डेट काय असेल, तसेच या पदासाठी पेमेंट किंवा पगार किती असेल, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इंटेलिजन्स ब्युरो यानी आयबी मार्फत 4987 पदासाठी जाहिरात करण्यात आली आहे। ही जाहिरात 26 जुलै 2025 ला प्रसिद्ध करण्यात आली होती। ही सर्व पदे आयबी मार्फतची मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडरमध्ये येतात। यामध्ये ॲप्लिकेशन फीस पाहूया। जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या तीन प्रवर्गासाठी ॲप्लिकेशन फीस ही 650 असेल। त्यानंतर एससी, एसटी आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी ही फीस 550 असेल। तसेच सर्व फिमेल कॅन्डिडेट म्हणजे महिलांसाठी ही फीस 550 रुपये असेल। आणि ही पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसेच नेट बँकिंगच्या मदतीने करू शकता। त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्समध्ये ॲप्लिकेशन स्टार्ट हे 26 जुलै 2025 पासून झालेले आहेत। त्यानंतर ॲप्लिकेशन करण्याची लास्ट डेट ही 17 ऑगस्ट 2025 आहे। त्यानंतर फीस पेमेंट करण्याची पण लास्ट डेट 17 ऑगस्ट 2025 आहे। जर तुम्ही SBIच्या चलानमार्फत पेमेंट करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 2 दिवस वाढवून दिलेले आहेत, म्हणजे 19 ऑगस्ट ही लास्ट डेट असेल। त्यानंतर ॲडमिट कार्डची अवेलेबिलिटी नोटिफाय लेटर तुम्हाला नंतर कळवण्यात येईल। एक्झाम डेट हे पण नोटिफाय लेटर म्हणजे तुम्हाला नंतर सांगण्यात येईल। त्यानंतर एज लिमिट कधी तर 17/8/2025 ला एज लिमिट किती तर तुमचे वय 17/8/2025 ला 18 वर्ष पूर्ण असले पाहिजेत आणि मॅक्झिमम एज तुमची 27 असली पाहिजे जर तुम्ही अनरिझर्व आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये येत असाल तर। जर मॅक्झिमम एज 30 इयर जर तुम्ही ओबीसी या कॅटेगरीमध्ये येत असाल आणि जर SC ST मध्ये असाल तर त्यासाठी तुम्हाला 32 वर्षापर्यंत सूट दिली आहे। त्यानंतर पुढे पाहूया। आता वॅकन्सी, एकूण वॅकन्सी 4987 निघाल्या आहेत। त्यापैकी 2471 पदे ही जनरलसाठी आहेत। त्यानंतर ओबीसी साठी 1015 पदे आहेत। ईडब्ल्यूएस साठी 501 पदे, SC साठी 574, ST साठी 426 आणि एकूण पदे आहेत 4987। त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुमची 10वी पास असले पाहिजेत। त्यानंतर पोझिशन ऑफ डोमासाईल म्हणजे तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असले पाहिजे। तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहात त्या स्टेटमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येईल। त्यानंतर नॉलेज ऑफ एनी लोकल लँग्वेज, तुम्ही जिथे राहता तिथली लोकल लँग्वेज आली पाहिजे। समजा महाराष्ट्रात असेल तर मराठी आली पाहिजे। त्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन दिलं आहे, फील्ड एक्सपिरियन्स इन इंटेलिजन्स वर्क। पण हे केव्हा लागू होईल जेव्हा तुम्हाला सेम मार्क असतील। समजा तुम्हाला पण 80 मार्क आहे आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला पण 80च मार्क आहेत। जर तुमच्याकडे फील्डचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफर केलं जाईल आणि जर दुसऱ्या व्यक्तीकडे असेल तर त्या व्यक्तीकडला। जर सेम मार्क असतील तरच हे डिझायरेबल क्वालिफिकेशन लागू पडेल। जर वेगवेगळे मार्क असतील तर ज्या व्यक्तीला जास्त मार्क असेल त्या व्यक्तीला क्वालिफाय करण्यात येईल। त्यानंतर आयबी सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह 2025 कॅटेगरी वाईज वॅकन्सी पाहूया। आता यामध्ये सबसिडियरी डिव्हिजन आहेत आयबीचे। त्यामध्ये अगरतळा, अहमदाबाद। आता वॅकन्सी पाहूया आपण। अहमदाबादसाठी 307 वॅकन्सी दिल्या आहेत। त्यानंतर अनरिझर्व, ओबीसी, SC ST ईडब्ल्यूएस या सर्व वॅकन्सीचं डिव्हिजन करण्यात आलं आहे। आपल्यासाठी महत्त्वाचं कोणतं? महाराष्ट्रासाठी इथे हैदराबादसाठी 117। आता सर्वाधिक जास्त वॅकन्सी विचारल्यास 1174 वॅकन्सी या दिल्लीसाठी आहेत। महाराष्ट्रामध्ये 2 जागी वॅकन्सी आहेत, मुंबई आणि नागपूरमध्ये। मुंबईसाठी 266 वॅकन्सी आहेत आणि नागपूरसाठी 32। यामध्ये अनरिझर्व साठी 157, ओबीसी साठी 45, SC साठी 18, ST साठी 19 आणि ईडब्ल्यूएस साठी 27 आहेत आणि नागपूरमध्ये त्याचप्रमाणे। पुढे आता एक्झामचा पॅटर्न काय असेल तर एक्झाम ही 3 टियरमध्ये होणार आहे, टियर 1, टियर 2 आणि टियर 3 मध्ये। टियर 1 मध्ये MCQ पॅटर्न असेल, यामध्ये एकूण 100 प्रश्न असतील आणि 1 तास वेळ देण्यात येईल। आता सिलेबस काय असेल तर जनरल अवेअरनेस, ॲप्टिट्यूड टेस्ट, लॉजिकल आणि रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज आणि GS आणि GK यामध्ये प्रत्येक पार्टला किती 20-20 मार्क देण्यात आले आहेत। हे सर्व 5 पार्ट आणि प्रत्येक पार्टला 20 म्हणजे
जनरल अवेअरनेसला 20, क्वालिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 20, रिझनिंगसाठी पण 20 मार्क आहेत, इंग्लिशला 20 आणि जनरल स्टडीला 20 असे मिळून एकूण 100 मार्क्स आणि 100 प्रश्न असतील. त्यानंतर टियर 2 मध्ये काय, तर टियर 2 मध्ये आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. एक पॅसेज दिला जाईल 500 वर्डचा, त्याला आपल्याला कोणत्याही लोकल लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. यासाठी एकूण किती 50 मार्क असतील आणि आपला 1 तासासाठी वेळ दिला जाणार आहे. आणि टियर 3 मध्ये इंटरव्ह्यू घेतला जायला आहे आणि त्याच्यामध्ये आपली पर्सनॅलिटी टेस्ट केली जाणार आहे. यासाठी पण एकूण 50 मार्क असतील. म्हणजे एकूण एक्झाम किती, हे 100 आणि हे 50 आणि 50, एकूण एक्झाम 200 मार्कची असेल आणि त्यानुसार तुमची लिस्ट लावण्यात येईल. आणि यासाठी निगेटिव्ह मार्किंग पण आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1 मार्क काढण्यात येईल. जर समजा तुम्ही 4 प्रश्न चुकिले तर तुमचा 1 एक्स्ट्रा मार्क काढण्यात येईल. म्हणजे ते 4 चुकलेले आणि हा एकूण 5 मार्क काढण्यात येतील. त्यानंतर पुढे IB सिक्युरिटीसाठी पे स्केल आणि मोड ऑफ सिलेक्शन काय असेल. आता पे स्केल मिनिमम बेसिक पेमेंट आहे 21,700 आणि मॅक्झिमम 69,100. आता बेसिक म्हणजे यानंतर दुसरे पण ॲड होतं, जसं वेतन आयोग, तुमच्या दुसऱ्या पण सुविधा देतात. त्यामुळे हे पेमेंट वाढून काय होत असतं, दुप्पट होत असतं. याच्या जे काही दिलं आहे त्याच्या बेसिकच्या, म्हणजे 21 किती होईल, तर 42,000 तुमचं मिनिमम पेमेंट असेल. स्टार्टिंग 42 किंवा 45,000मध्ये स्टार्टिंग पेमेंट असेल. त्यानंतर नंतर वाढत जाऊन हे किती होईल, याच्या 69च्या दुप्पट म्हणजे 1,40,000पर्यंत पेमेंट वाढतं. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असेल, टियर 1, टियर 2 आणि इंटरव्ह्यू या तिन्हीच्या बेसवर, म्हणजे तिन्हीचे 200 मार्क असतील. या 200 मार्कवर तुमची क्वालिफिकेशन लिस्ट लावण्यात येईल, जे काय सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर अप्लाय कसं करायचं, तर यासाठी व्हिजिट करायचं ऑफिशियल वेबसाईटला महागव्हर्नमेंटच्या. त्यानंतर IB सिक्युरिटी असिस्टंट 2025 साठी लिंक असेल तिथं, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर सेंड करायचा आहे, एंटर करायचा आहे तिथे. त्यानंतर पर्सनल डिटेल आणि एज्युकेशनल डिटेल फिल करायचे आहे. त्यानंतर आपला स्कॅन केलेली फोटोग्राफ आणि सिग्नेचर तसेच डोमासाईल हे 3 गोष्टी मॅन्डेटरी आहे. इथे डोमासाईल महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचे राज्याचे रहिवासी असाल त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येईल. तुम्हाला बाहेर फॉर्म भरता येईल. तर तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच म्हणजे मुंबई आणि नागपूरलाच फॉर्म भरता येईल. त्या व्यतिरिक्त कुठेही फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर सिग्नेचर किंवा फोटो अपलोड करताना ती किती 12-20च्या मधली असली पाहिजे, म्हणजे 3 महिन्याच्या आतील. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करता तेव्हा ते ब्लॅक शाईनं केलेलं सिग्नेचर पाहिजे व्हाईट पेपरवर. त्यानंतर जे पेमेंट असेल तुम्हाला ऑनलाईन फीस ती ऑनलाईन पे करायची आहे. त्यानंतर फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट येईल ते फॉर्मची, ते कन्फर्मेशनसाठी तुम्हाला रेकॉर्डसाठी डाउनलोड आणि प्रिंट काढून ठेवायची आहे. ती नंतर तुमच्याकडून मागवण्यात येईल. याच प्रकारच्या जाहिराती पाहण्यासाठी सर्वज्ञ एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.